आणि या बाजूला सुद्धा बघा. आणि ह्या बागांच्या मधून टोटल रस्ता आहे, पूर्ण तयार केलेला आहे. तर या रस्त्यानं आपण आता पुढे जाणार आहे. पूर्ण पायऱ्या ह्या बागेतून खाली उतरतायत. किती मस्त आहे नजारा. तर मंदिरात जाण्याआधी आपल्याला इथं हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे. ही आहे श्री गणेशांची मूर्ती. आणि पांडवांनी ते एका रात्रीत बांधून काढलं असं सांगितलं जात आहे. आणि तेच पाणी गोमुखामार्फत खाली पडतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आणखी एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण पुन्हा आलो आहोत दापोलीला. दापोलीजवळ सध्या आपण आहोत आसूद या गावामध्ये. आपल्या पाठीमागे बघू शकता तुम्ही सुपारी नारळाची बाग आहे. अतिशय सुंदर परिसर आहे. आणि आपण आसूद या गावाला आलोय केशवराज मंदिर पाहायला. तर चला तर मग जाऊया केशवराज मंदिराकडे. तर आपण दापोलीकडून एक 3-4 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला एक उजवा फाटा लागतो. आसूद केशवराज मंदिर तो रस्ता इकडनं येतो या बाजूला. आणि मुरुड किंवा हरणे बाजूने जर आपण आलो तर तो रस्ता येतो तो या ठिकाणी येतो. इथं आल्यानंतर या ठिकाणी हा एक बोर्ड आहे केशवराज मंदिर म्हणून. तर इकडनं आपल्याला खालच्या रस्त्याने पुढे जायचं. या 3-4 वर्षात बरेच लोक आता इथे यायला लागलेत. आधी कोणाला जास्त माहित नव्हतं, तरी सुद्धा अजून जर तुम्हाला माहित नसेल आणि तुम्ही मुरुड बीच किंवा हरणेला येत असेल, दापोलीला येत असाल, तर हे ठिकाण या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय जाऊ नका तुम्ही. हे बघा, असा हा रस्ता आहे खाली जाण्याचा. अशा पद्धतीची पूर्ण जुनी कोकणी पद्धतीची घरे आहेत सगळी या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. हे सुद्धा घर बघा, छान आहे. 2 मजली घर आहे, मस्त आहे. या बाजूला सुद्धा घर आहेत. उन्हाळ्यात जरी तुम्ही आला या भागात आसूदला तर तुम्हाला गरमीचा त्रास फार कमी होईल. एक 5 मिनिट आपण आसूद गावांची जी घरं आहेत त्या घरांच्या मधल्या रस्त्याने चालत आपण खाली आलोय. आता खाली आल्यानंतर पुढचा नजारा दाखवतो तुम्हाला, किती मस्त आहे. तर इथून पुढचं दृश्य आहे ना, अतिशय सुंदर आहे. तेव्हा ह्या बाजूला सुद्धा सुपारीची बाग आहे आणि या बाजूला सुद्धा बघा. आणि ह्या बागांच्या मधून टोटल रस्ता आहे पूर्ण. तुम्ही खरंच आवर्जून एकदा भेट द्या. हे बघा, या ठिकाणी वेदिका आणि तिची मम्मी पुढे येऊन थांबले होते. मनवा आणि मी पाठवून येत होते. काय झालं? लिंबू सरबत वेदिका. तर आपण आता इथं स्टॉलवर थांबलेलो आहे आणि लिंबू सरबत आणि कोकम सरबत आपण पिणार आहे. इथं बघूया, कारण आता आमची वेदिकाला भूक लागली होती खूप आणि एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती. एक नंबर आहे, मस्त. तर आपण तर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला श्री केशवराज मंदिर असं एक बोर्ड पाहायला मिळतोय, ॲरो केलेला आहे. तर या रस्त्यानं आपण आता पुढे जाणार आहे. काय खाते? मनवाने चिंच घेतली खायला. कसली चिंच आहे तुम्हाला दाखवतो. काठीला लावलेली असती चिंच, ती घेतली. या झाडावर बघा मिरीची वेल किती दाट आहे आणि वरपर्यंत गेली. झाड पण खूप मोठं आहे. थोडं पुढं आलोय आपण आणि पुढं आल्यानंतर पुन्हा एकदा इथे एक शेड आहे, मध्येच बागेमध्येच आहे, मधून रस्ता आणि शेड आहे. आत्ता काय इथं स्टॉल नाही, पण इथं सुद्धा स्टॉल असतात खाद्यपदार्थ किंवा कोकम सरबत, आवळा सरबत प्यायचं. चलो. इथून हा मार्ग बघा, अशा केशवराज मंदिराकडे जाणारा ना सर्वात सुंदर मार्ग हा आहे. पूर्ण पायऱ्या आहेत आणि पूर्ण पायऱ्या ह्या बागेतून खाली उतरतायत. दापोली बस स्टँड पासून हरणेकडे जाताना साधारण 5 किलोमीटर पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला आसूदकडे जाण्याचा एक फाटा लागतो. तर त्या फाट्यामधून आत आल्यानंतर साधारण 1 किलोमीटरवरच आपल्याला गाडी पार्किंगसाठी रस्त्याला जागा दिसते. रस्त्या शेजारीच गाडी पार्क करून आपण केशवराज मंदिराकडे चालत यायचं.
तुला मस्त दिसते ना. इकडे पण आहे. पाठीमागच्या पायरी मार्गावरून आता आपण खाली उतरलेलो आहे आणि आता समोर आणखी एक निसर्गाचा मस्त नजारा तुम्हाला दाखवतो. पायरी मार्ग उतरून आलो आणि समोर बघा एक अतिशय सुंदर, आता हे ओढा आहे का नदी येते माहित नाही आपल्याला, पाणी भरपूर आहे आणि समोर हा मस्तपैकी एक ब्रिज आहे. तर आता आपण या ब्रिजवर आलेलो आहोत. ब्रिजवरून तुम्हाला खालचा नजारा दाखवतो. खाली बघा सुंदर अगदी जंगलच दिसतंय खाली पूर्ण. खाली काय लोक मस्ती मजा करताना दिसत आहेत. आता या बाजूला सुद्धा बघा किती मस्त आहे नजारा. या बाजूलाचा पुन्हा वर पायऱ्या चालू झालेल्या आहेत. पायऱ्यांवर आपण चाललोय मंदिराकडे. आता आपण ही नदी किंवा ओढा क्रॉस करून आल्यानंतर या बाजूला तर बागा नाही आहेत, पण पूर्ण जंगल आहे. पूर्ण झाडी दिसते बघा तुम्हाला. मनवा, मम्मी कुठे आहे तुझी? वेदिका आणि तिची मम्मी पुढे गेलेत निघून. कदाचित त्या मंदिरात पोहोचले पण असतील. आमचं आपलं शूट आणि मनवाचे फोटो मग वेळ होतोय आम्हाला. त्या ब्रिज पासून आपण एक 5 ते 10 मिनिटं चालल्यानंतर समोरच आपल्याला लगेच आपण मंदिराच्या आवारात पोहोचतोय. तुम्हाला दाखवतो. समोरच बघा या ठिकाणी आपण आता मंदिराच्या आवारात पोहोचतोय. हे समोर आपल्याला दिसतं हे आहे श्री केशवराज मंदिर. पूर्ण चारही बाजूने जंगल आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी बाजूची तटबंदी आहे. तटबंदीमध्ये ते छोटासा दरवाजा तयार केलेला दिसतोय. तर हे असं आहे श्री केशवराज मंदिर आसूद. मंदिरामध्ये आपण आत आल्यानंतर मंदिराच्या समोरच इथे एक आपल्याला छोटंसं कुंड पाहायला मिळते. कुंडाच्या बाजूला या ठिकाणी गोमुख आहे. नैसर्गिक झाडाचं पाणी आहे आणि वर्षभर किती उन्हाळा असतो तेवढं ते पाणी असं कायम चालू राहतं. गोमुखाच्या खाली पूर्ण ही दगडाचंच भांडं तयार केलेलं आहे. त्या भांड्यामध्ये कायम पाणी चालू असतं. तर मंदिरात जाण्याआधी आपल्याला इथं हातपाय धुवून स्वच्छ धुवायचे. तर आता श्री केशवराज म्हणजे श्री विष्णूंचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता एक मंदिराला आपण प्रदक्षिणा मारूया. मंदिराच्या चारही बाजूने इथं सुद्धा सुपारीची बाग आपल्याला पाहायला मिळते. अतिशय मस्त वातावरण आहे. परिसर सुद्धा स्वच्छ सुंदर नीटनेटका आहे. हे आहे श्री केशवराज मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच म्हणजे ठिकाणी आपण एंट्री केली आहे त्याच्या बाजूलाच इथं एक छोटं श्री गणेशांचं एक मंदिर दिसतंय आपल्याला. मंदिराचं काम नुकतंच चालू आहे, अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे. त्याच्या आधी इथं साधं लाकडाचं होतं एक इमारत इथं, त्याच्यात हे मंदिर होतं. हे आहे श्री गणेशांची मूर्ती. हे केशवराज मंदिर
साधारण 5000 वर्षापूर्वीचे असं म्हटलं जातं. पांडवकालीन आहे आणि पांडवांनी ते एका रात्रीत बांधून काढलं असं सांगितलं जात आहे. आणि इथलं जे आपलं गोमुख आहे किंवा तो झरा आहे, गोमुखातून पडणारं पाणी हे 12ही महिने, उन्हाळा असो पावसाळा हिवाळा, कायम त्यातून पाणी ते चालू असतं. आणि जे खाली पाणी येतंय ते तुम्हाला दाखवतो. ते पाणी या मार्गातून खाली येतंय. हे इकडनं पाणी खाली येते झऱ्यानं आणि तेच पाणी गोमुखामार्फत खाली पडते. तर तुम्हाला हे दापोली जवळचं आसुद येथील श्री केशवराज मंदिर आणि इथला परिसर कसा वाटला कृपया कमेंटमध्ये सांगा. आणि जर या भागात तुम्ही येणार असाल तर खरोखर आवर्जून भेट द्या या क्षेत्राला. खूप छान आहे, एक नंबर. आणि आपला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सातारकर नितीन या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. तर आता पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका निसर्गरम्य आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.